साहित्य उत्सव. नमस्कार रसिक श्रोते हो, मी मनोज आहेर. 4 जानेवारी हा दिवस दृष्टिहीनांच्याच नव्हे तर एकंदरीत जगातील शैक्षणिक प्रक्रियेतला अत्यंत महत्त्वाचा दिवस. याच दिवशी फ्रान्स देशातल्या कुप्रे या छोट्या गावात 1809 साली लुई ब्रेल नावाचं एक बालक जन्माला आलं. अपघातानं अंधत्व आलेल्या या बालकानंच पुढे जगातील तमाम दृष्टिहीनांच्या शिक्षणातील अडथळा दूर व्हावा म्हणून प्रथम स्पर्श लिपीचा आविष्कार केला. त्याच्याच नावानं या लिपीला ब्रेल लिपी हे संबोधन मिळालं आणि पाहता पाहता ती वैश्विक लिपी झाली. जगातल्या प्रत्येक भाषेत अक्षर लिहिता येतील अशी ही एकमात्र लिपी. जगातील करोडो अंध व्यक्ती आज या लिपीद्वारे शिक्षण घेऊन स्वतःला सन्मानित आणि समृद्ध नागरिक म्हणून घडवत आहेत. शिक्षण क्षेत्रातली ही एक क्रांती अंधाराकडून प्रकाशाकडे वाटचाल करण्यासाठी नंदादीपासारखा ब्रेल लिपीचा सहारा अनेकांच्या नशिबी आला. म्हणूनच लुई ब्रेल यांच्या प्रती आपण सर्वांनी ऋण व्यक्त करणं आणि ब्रेल लिपी बाबतीत असलेल्या अनेक गोष्टींचा समाजात प्रचार आणि प्रसार करणं हे कर्तव्यच ठरतं. याच अनुषंगाने साहित्य उत्सव परिवार आयोजित करीत आहे ही अत्यंत अभ्यासपूर्ण अशी व्याख्यानाची पर्वणी श्रीयुत योगेश चौधरी यांच्यासोबत. दृष्टिहीन व्यक्तींच्या क्षेत्रात कार्यकर्ता म्हणून काम करीत असलेले डॉक्टर नरेंद्र भिवापूरकर अंध विद्यालय अमरावती येथे विशेष शिक्षक पदावर कार्यरत असलेले श्रीयुत योगेश चौधरी हे शिक्षण क्षेत्रातील अभ्यासू व्यक्तित्व. खरं तर तज्ज्ञ हेच संबोधन त्यांच्यासाठी सुयोग्य. आदरणीय योगेश चौधरी आज ब्रेल लिपीची छपाई, त्याची सद्यस्थिती आणि भविष्य यावर प्रकाश टाकणार आहेत. मी साहित्य उत्सव परिवाराकडून सुरुवातीलाच त्यांच्या प्रती आभार व्यक्त करतो आणि त्यांचे स्वागत करून त्यांना विनंती करतो की त्यांनी आपले व्याख्यान सुरू करावे. नमस्कार साहित्य उत्सव. आज 4 जानेवारी आपल्या समस्त अंधजनांचं श्रद्धास्थान असलेल्या श्रद्धेय ख्रिस्तवासी लुईस ब्रेल यांचा हा जन्मदिवस आणि 2018 पासून संयुक्त राष्ट्रसंघाने हा दिवस जागतिक ब्रेल दिवस म्हणून घोषित केला आहे. त्यामुळे साहित्य उत्सवच्या मंचावरून मी योगेश चौधरी पुन्हा आपल्याशी संवाद साधतो आहे आणि ब्रेल दिवसाच्या तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो आहे. आता आज जसं मी वर सांगितलं की जागतिक ब्रेल दिवस आणि लुईस ब्रेल यांचा हा जन्मदिवस, या दिवशी आपण विविध कार्यक्रमांचं आयोजन करत असतो. यामध्ये स्पर्धा असतील, व्याख्यानं असतील किंवा आणखी काही कार्यक्रम लुईस ब्रेल यांच्या नावाने, लुईस ब्रेल यांच्या स्मृतीप्रित्यर्थ करत असतो. मी सुद्धा आज आपल्यासमोर उपस्थित झालेलो आहे. आज ब्रेल या लिपीचा विकास कसा झाला किंवा ब्रेल लिपी काय आहे, तिचा शोध कसा लागला, लुईस ब्रेल कोण होते, या विषयावर मी आज बोलणार नाही, कारण हा विषय आपल्या सर्वांना माहीत आहे. आपण सर्व ह्या गोष्टीबद्दल बऱ्यापैकी जाणता, कारण शाळेपासून आपण हे दिवस साजरे करत आलेलो आहोत. आपण बोललेलोही आहेत आणि श्रोता म्हणून ऐकलेलंही आहे. आज मी ठरवलं की ब्रेल हाच विषय घ्यायचा आणि ब्रेलीकरण प्रक्रिया काय आहे, साधारणपणे ब्रेल प्रेसमध्ये ही प्रक्रिया कशी चालते, यंत्रणा काय असते, कोणत्या कोणत्या मशीन्स आहेत आणि कशा पद्धतीचं ह्यामध्ये कोणत्या प्रकारचे लोक इन्व्हॉल्व असतात, समावेश असतात, याबद्दल थोडंसं
तुमच्याशी बोलावं असं मला वाटलं, संवाद साधावा असं मला वाटलं. आणि ब्रेल एकंदरीत कसं छापलं जातं, आज काय परिस्थिती आहे, आणि मग शेवट मी करीन तो आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून ब्रेल कसं जोपासता येईल. कारण अलीकडे ब्रेलची स्थिती ही फार गंभीर होत चाललेली आहे आणि कदाचित याच दृष्टिकोनातून म्हणा किंवा आणखी काही ब्रेलचा प्रचार प्रसार, समृद्धी, विकास आणि जोपासना व्हावी या दृष्टिकोनातून संयुक्त राष्ट्रसंघाने हा दिवस विश्व ब्रेल दिवस म्हणून घोषित केलेला आहे. तर चला आपण पण हा दिवस साजरा करूया आणि थोडक्यात समजून घेऊया की ब्रेलीकरण ही प्रणाली कशी चालते. आता हे पाहण्याआधी आपण थोडंसं एक पार्श्वभूमी अशी पाहूया. 1952 हे जे वर्ष होतं, हे तुम्हाला आठवत असेल की लुईस ब्रेल यांचा मृत्यू वर्ष हे 1852 होतं, 6 जानेवारी 1852. त्यामुळे 1952 हे त्यांच्या पुण्यतिथीचं 100वे वर्ष होतं. त्यामुळे सुद्धा हे वर्ष महत्त्वाचं होतं. आणि ब्रेलच्या बाबतीत आपण हे बघितलं होतं की लुईस ब्रेल यांनी 1821 पासून ब्रेल लिपीचा शोध लावायला सुरुवात केली आणि त्यावर त्यांनी संशोधन करून करून ब्रेलचा विकास केला होता. फ्रेंच वर्णमालेचा त्यांनी विकास करून बरीच पुस्तकं त्यावेळी हस्तलिखित स्वरूपात त्यांनी लिहिली होती. आणि त्यांच्या मृत्यूनंतर सुद्धा हे ब्रेल विश्वभरात पोहोचलं होतं. युरोप, अमेरिका, एशिया, आफ्रिका खंडातील अंध बांधवांपर्यंत त्या तज्ज्ञ व्यक्तींच्या मार्फत हे पोहोचलं होतं. जागतिक स्तरावर ब्रेलचा विकास कसा करता येईल, ब्रेलला मान्यता कशी देता येईल, ह्या संदर्भात बराच संघर्ष झाला. आणि 1952 साली पुन्हा युनेस्कोने, संयुक्त राष्ट्रसंघाच्या युनेस्को विभागाने ब्रेलला एक मान्यता दिली. संपूर्ण बऱ्याच देशांनी, पहिले फ्रान्स देशांनी ब्रेलला मान्यता दिली आणि मग हळूहळू सर्व देशांनी मान्यता द्यायला सुरुवात केली. त्याच्या आधी परिस्थिती अशी होती, ब्रेल जरी अंध व्यक्ती वापरत होते तरी एक भाषा बोलणारे 2 अंध व्यक्ती ब्रेलमध्ये व्यवहार करू शकत नव्हते. म्हणजे ब्रेलचं साहित्य एका अंध व्यक्तीने लिहिलेलं दुसरा व्यक्ती जरी तो एकच भाषा बोलत असला तरी ते वाचू शकत नव्हता. म्हणजे तुम्हाला उदाहरण द्यायचं झालं तर इंग्रजी भाषा विश्वामध्ये बऱ्यापैकी बोलली जात होती. अमेरिकेमधल्या एका अंध व्यक्तीने जर इंग्रजीमध्ये काही मजकूर लिहिला तर तो इंग्लंडच्या अंध व्यक्तीला वाचता येत नव्हता. आणि या उलट अशीच परिस्थिती होती. इवन असं होतं की अमेरिकेमध्ये सुद्धा न्यूयॉर्कच्या अंध व्यक्तीने जर काही इंग्रजीमध्ये साहित्य निर्मिती केली तर ती वॉशिंग्टन किंवा अजून इथल्या दुसऱ्या प्रांतामध्ये बोस्टनच्या अंध व्यक्तीला ते वाचता येत नव्हतं. भारतामध्ये सुद्धा अशीच परिस्थिती होती. 1952 पूर्वी भारतामध्ये 9 प्रकारचे ब्रेल अस्तित्वात होते. त्यामध्ये नीलकंठ दयाभाई छत्रपती ब्रेल असेल, बिहारी ब्रेल असेल, तेलुगू ब्रेल असेल, कन्नड ब्रेल असेल, सिंधी ब्रेल असेल. आता याचं कारण असं होतं की ज्यांनी ब्रेल आत्मसात केलं होतं, वरिष्ठ मंडळींनी, जेव्हा अंधांसाठी शिक्षण प्रशिक्षणाचं वारं आलं आणि ब्रेल लिपीची ओळख झाली तर त्या तज्ज्ञ व्यक्तीने आपापल्या पद्धतीने ब्रेल लिपीच्या जी रचना होती 6 टिंबांची तिचाच वापर करून आपल्या पद्धतीने वर्णमाला तयार केल्या होत्या. आणि ते आपल्या विद्यार्थ्यांना ते शिकवत असत. ते आपलं नाव देत असत किंवा आपल्या भाषेचं नाव देत असत. राज्यभाषा किंवा प्रांतभाषा जी असेल त्यावेळची त्याचं नाव ते देत असत. आणि मग त्यामुळे हा घोळ होत होता की एका अंध व्यक्तीने दुसऱ्या अंध व्यक्तीला पत्राचार जर करायचा ठरवला ब्रेलमधून तर तो सहज शक्य नव्हता. तर 1952 हे वर्ष, कारण संशोधन सुरू होतं, बैठका सुरू होत्या, 1952 हे वर्ष आलं आणि लुईस ब्रेल यांच्या 100व्या पुण्यतिथीच्या निमित्ताने ब्रेलला युनिफॉर्मिटी मिळाली, साधर्म्य मिळालं आणि अस्तित्वात आलं ते युनिव्हर्सल इंग्लिश ब्रेल. म्हणजे जो घोळ इंग्रजीच्या बाबतीत होता तो तरी किमान जागतिक स्तरावर, विश्व स्तरावर मिटला. म्हणजे आज जी वर्णमाला आहे ए पासून झेड पर्यंत तिच्यामध्ये युनिफॉर्मिटी आली. म्हणजे आज इंग्लंडमध्ये जो ए आहे तो आज सर्व जगांमध्ये एच वाचला जातो. इंग्लंडमध्ये जो झेड आहे तो आज सर्व जगातील देशांमध्ये झेडच वाचला जातो. तर ही युनिफॉर्मिटी इंग्रजीच्या बाबतीत आली
आणि बाकीचे देशही मग त्या तयारीत होतेच. भारतही त्यामध्ये मागे नव्हता. आणि 1952 साली जसं युनिव्हर्सल इंग्लिश ब्रेलच्या बाबतीत युनिफॉर्मिटी झाली, तसं भारतीय ब्रेलच्या बाबतीत सुद्धा युनिफॉर्मिटी झाली. आणि भारतीय ब्रेल नावाने भारतामध्ये ब्रेल विकसित झालं. यामध्ये वर्णमालेच्या उच्चाराचा लॉजिक लावण्यात आला. जसं इंग्रजीचे जे कॉन्सोनंट म्हणजे व्यंजन आहेत, त्या व्यंजनानुसार भारतामधील वर्णमालेचे व्यंजन तयार करण्यात आले ब्रेल लिपीमध्ये. म्हणजे बी असेल तर तो ब होईल, एल असेल तर तो ल वाचला जाईल, पी असेल तर तो प वाचला जाईल, आर असेल तर तो र वाचला जाईल. अशा पद्धतीने भारतातल्या सर्व भाषांमध्ये ही वर्णमाला तयार झाली. आणि मग त्यामुळे आता गंमत अशी झाली की ब्रेलमध्ये युनिफॉर्मिटी आली, ब्रेल शिकण्याच्या बाबतीत उत्सुकता वाढली, ब्रेलमध्ये साहित्य निर्मितीची मागणी वाढू लागली. युनिफॉर्मिटी आल्यामुळे एका प्रांतातील अंध व्यक्ती दुसऱ्या प्रांतामध्ये आता पत्राचार करू लागला, ओळखी वाढल्या, संबंध वाढले. पोस्ट खात्याने सुद्धा भारतामध्ये ब्रेल लिटरेचर पोस्ट फ्री करून टाकलं होतं. त्यामुळे साहित्य निर्मिती होऊ लागली. आणि भारतामध्ये 1956 साली पहिलं ब्रेल प्रेस देहरादून येथे NIVH, त्यावेळेला NIVH नाव नव्हतं, त्याचं TCAB नाव होतं, ट्रेनिंग कोर्स फॉर द ॲडल्ट ब्लाइंड. NIVH हे 1979 साली झालं आणि आज त्याचं नाव NIEPVD आहे, नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर द एम्पॉवरमेंट ऑफ पर्सन्स विथ व्हिज्युअल डिसेबिलिटी. तर ते पहिलं ब्रेल प्रेस 1958ला मुंबईने नॅब संस्थेच्या अंतर्गत ब्रेल प्रेस सुरू केलं. आणि मग ब्रेलीकरण प्रक्रियेला वेग आला. दरम्यानच्या काळामध्ये काय होतं की ह्या मशिनरी खूप महागड्या होत्या, मागणी भरपूर वाढू लागली, पुरवठा मात्र पुरेसा होत नव्हता. अर्थशास्त्राचा जो नियम आहे मागणी आणि पुरवठा आपण शिकलोच आहे, तर त्यामध्ये भरपूर तफावत आढळू लागली. त्यावेळेला मग असं होतं की जे जाणकार ब्रेलचे जाणकार होते, अंध वरिष्ठ, ते हस्तलिखित ब्रेल साहित्य निर्मिती करू लागले होते. बऱ्याच लोकांनी, मला आठवतं की मी शाळेमध्ये शिकत होतो त्यावेळेला आमच्या ग्रंथालयामध्ये मराठी नवयुग वाचनमाला असेल किंवा आणखी अशी काही बरीच पुस्तकं होती, जाड पुस्तकं असायची ती, आणि हस्तलिखित ब्रेल पाट्यांवर त्यांनी मागून पुढून पाठपोट बाजूनी लिहिलेली ती पुस्तकं त्यावेळची होती. तर ती पुस्तकं आम्ही वाचली होती. त्यामध्ये कथा, कादंबऱ्या, कथा होत्या, कविता होत्या, बरंच काही होतं. इवन मला असं सुद्धा आठवतं की इंदोरमधून एक पत्रिका यायची ज्योतिकिरण नावाची. अक्षरशः मॅगझिन्सची पानं असायची आणि त्या मॅगझिन्सच्या पानावर ब्रेलमध्ये लिहून लहान मुलांसाठी ते साहित्य निर्माण केलेलं असायचं. छोटे छोटे लेख असायचे, छोट्या कथा असायच्या, कोडे असायचे, शब्द कोडे असायचे किंवा प्रश्न उत्तर असायचे. तसंच राजस्थानमधून एक पाक्षिक निघायचं जयपूरवरून, ते सुद्धा हस्तलिखित असायचं. आता अलीकडे ज्योतिकिरण तर बंद झालं, परंतु राजस्थानचं पाक्षिक अजूनही सुरू आहे. तर हे पूर्वी हस्तलिखित स्वरूपात येत होते. आता ब्रेल प्रेसच्या बाबतीत जर म्हणायचं झालं तर ब्रेल प्रेसमध्ये त्या काळी जवळजवळ 20वे शतक जेव्हा सुरू झालं होतं, पश्चिमी देशांमध्ये, युरोप अमेरिकेमध्ये मशीनचा शोध लागला गेला, मशिनरीजचा शोध लागला. आपण जे पर्किंग्स ब्रेलर आज वापरतो हे त्यातलं पहिलं पाऊल होतं. लुईस ब्रेलनी आपली ब्रेल स्लेट डेव्हलप केल्यानंतर पर्किंग्स हा पुढचा पाऊल होता. पर्किंग्स जे शाळा आहे हिल्टन पर्किंग्सची, तर त्या शाळेतल्या संशोधकांनी हे ब्रेलर तयार केलं होतं आणि ह्या ब्रेलरवर आपण मॅन्युअली लिहू शकतो, हाताने टाईप करता येत होतं आपल्याला. आणि पाटीपेक्षा याच्यावर गती वाढवून आपल्याला बरंचसं साहित्य निर्माण करता येऊ लागलं, म्हणजे लिहिण्याची गती ही वाढली. परंतु लिहिण्याची गती जरी वाढली तरी पुरवठा मात्र मागणीच्या तुलनेत होऊ शकत नव्हता. आपल्याकडे मी तुम्हाला सांगितलं की 1956-58ला जरी ब्रेल प्रेस आले, त्यानंतर कालांतराने आणखी काही संस्थांनी ब्रेल प्रेसचा प्रोजेक्ट हाती घेतला. आता अलीकडे जर तुम्हाला नाव सांगायचं तर नॅशनल फेडरेशन ऑफ द ब्लाइंड इंडियाचं झज्जरला आहे, ऑल इंडिया कन्फेडरेशन ऑफ द ब्लाइंड AICBचं दिल्ली रोहिणीला आहे. हे
80च्या दशकात जवळजवळ आलेले ब्रेल प्रेस आहेत. दरम्यानच्या काळामध्ये जेव्हा आम्ही शिकत होतो तेव्हा मला आठवतं, आणि माझ्या समवयस्क जे श्रोते असतील त्यांना सुद्धा आठवेल, की शाळेमध्ये आम्ही एक सेट तिघांमध्ये, दोघांमध्ये, चौघांमध्ये असं वापरत होतो. एकच सेट असायचा आणि त्याच्यामध्ये मग आम्ही दोघं तिघं मिळून असा तो वापरत होतो. आणि याचं कारणच असं होतं की ब्रेल प्रेस जरी अस्तित्वात आलं तरी त्या ज्या मशिनरी होत्या त्यावेळच्या, त्यांची तेवढी कॅपॅसिटी नव्हती की त्या त्या राज्यातल्या शाळांना ही पुस्तकं पोहोचवावीत. तर ह्या मशिनरीमध्ये एक प्रमुख नाव त्या काळचं जर घ्यायचं झालं तर मी वर सांगितलं की संशोधक प्रयत्न करत होते. पश्चिमेकडच्या देशांमध्येच फारसं संशोधन होतं हे आपल्याला पण माहीत आहे, आपण हे सगळं जाणतो. तर त्यामध्ये पुढाकार अमेरिकेचा होता, स्वीडन, डेन्मार्क, जर्मनी हे प्रमुख देश होते. तर जर्मनीने क्युमा नावाचं एक मशीन शोधून काढलं होतं. अतिशय अवाढव्य असं ते धूळ होतं आहे. म्हणजे अजूनही तुम्ही जर ब्रेल प्रेसला भेटी दिल्या तर हे क्युमा मशीन अवाढव्य असं ते उभं, एक खोली जवळजवळ अर्धी खोली ते व्यापणारं मशीन आहे. तर ते मशीन आलं आणि त्या मशीनवर छापाईचं काम सुरू झालं. आता ही यंत्रणा कशी आहे हे थोडक्यात मी तुम्हाला सांगतो. क्युमा मशीनवर त्यावेळी मेटलच्या प्लेट वापरल्या जायच्या. मेटलच्या प्लेट म्हणजे त्यावेळेला मोस्टली जस्ताच्या प्लेट असायच्या. जस्त हा धातू, त्याच्या प्लेट वापरल्या जायच्या. त्याच्यावर आधी छापलं जायचं त्या मशीनच्या साहाय्याने, आणि मग ते मशीनमध्ये ती प्लेट अडकवून तो पर्टिक्युलर पेज नंबरच्या हजारो किंवा लाखोच्या संख्येने मग त्याची प्रिंटआउट घेतली जायची. आज शाळांसाठी जी पुस्तकं लागतात त्या काळी सुद्धा होती. शाळांची पुस्तकं जी आहेत ही अशा पद्धतीने काढली जातात. म्हणजे शेकडोच्या संख्येने शाळेचे सेट्स आपल्याला लागतात, विषयाची पुस्तकं. तर त्यासाठी ही प्रणाली अतिशय उपयोगी होती. प्लेट्स एकदा काढल्या की त्या प्लेट्स मग पुढच्या अनेक वर्ष वापरता येत होत्या, कारण पुस्तकं ही दरवर्षी शाळांना लागतच होती. त्यामुळे त्या पद्धतीने आपल्याला याची प्रिंटआउट घेता येत होती. जस्ताच्या प्लेटवर एकदा का तुम्ही ते डॉट एम्बोस केले जायचे, उभारले जायचे, आणि त्या पद्धतीने पेजेस काढले जायचे. तर ब्रेलरच्या तुलनेत याच्यामध्ये ऑफकोर्स खूप फरक पडला, कारण शेकडोच्या गतीने तासाला कागद छापला जाऊ लागला आणि मग पुस्तकाची निर्मिती होऊ लागली. पाठ्यक्रमिक पुस्तकं असतील किंवा अवांतर वाचनाची पुस्तकं असतील, आणि याच्या प्लेट्स जपून ठेवल्यामुळे पुढे कधीही ह्या पुस्तकाची डिमांड आली तर मग तसं त्या प्लेटच्या माध्यमातून प्रिंटआउट काढून ती पुरवली जात होती. पोर्शन बदलला की मग पुन्हा जस्ताच्या प्लेटवर आधीचा मॅटर होता तो मिटवला जायचा आणि पुन्हा त्याच्यावर नवीन पोर्शन हा एम्बोस केला जायचा आणि त्या पद्धतीने त्याची प्रिंटआउट घेतली जात होती. आता जस्ताच्या प्लेटवर हे शक्य होतं, परंतु जस्ताच्या प्लेट ह्या अतिशय महागड्या होत्या. अलीकडे काय झालं की ॲल्युमिनियम हे जस्ताच्या तुलनेत बरंच स्वस्त पडतं. त्यामुळे मग कालांतराने पुढे असं ठरवण्यात आलं की ॲल्युमिनियमच्या प्लेट वापरून त्याच्यावर डॉट एम्बोस करून अशा पद्धतीने प्रिंटआउट घेता येते. परंतु ॲल्युमिनियम हे रिसायकल किंवा रियूज करता येत नाही. त्याच्यावर एकदा का तुम्ही डॉट एम्बोस केले की ते मिटवून तुम्हाला वापरता येत नाही. पोर्शन बदललं एखादं की मग 5 वर्षांनी म्हणा किंवा 7 वर्षांनी ते ॲल्युमिनियमची प्लेट तुम्हाला डिस्पोज करावी लागते आणि नवीन त्या प्लेट्स विकत घेऊन ते पुस्तक त्याच्यावर एम्बोस करून मग हजारोच्या संख्येने, लाखोच्या संख्येने ही पुस्तकं तुम्हाला छापता येतात त्याच्यावर. आता ह्या प्रणालीचा आणखी दुसरा एक फायदा असा होता की या प्लेट्सवर जेव्हा आपण डॉट एम्बोस करतो त्यावेळेला आपण जर बिनचूक लिहिलं असेल, समजा जो कोणी मॅन्युअली लिहिणारा होता, डेटा एंट्री करणारा होता, तर त्यांनी जर बिनचूक लिहिलं असेल तर पहिल्या पानापासून ते पुढच्या हजारो पानांपर्यंत एकसारखा मॅटर त्याच्यावर येणार, चुका होणार नाहीत. आज आपण तुम्ही पहा, एकच रिलायन्स, तुम्ही एक उदाहरण घ्या. रिलायन्स, तुमच्याकडे 5 व्यक्तीकडे जर रिलायन्स आलं तर 5 व्यक्तीकडे आलेल्या रिलायन्समध्ये वेगवेगळ्या ठिकाणी चुका आढळतील. तुमच्या 4 नंबरच्या पानावर जी चूक असेल ब्रेल टिंबाची,
ती चूक दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या, पाचव्या व्यक्तीच्या 4 नंबरच्या पानावर त्या शब्दामध्ये कदाचित नसेलही, त्याच्याकडे दुसऱ्या पानावर दुसऱ्या शब्दामध्ये चूक असू शकते. तर हे मी पुढे एक्सप्लेन करीन हे कसं होतं. परंतु क्युमा मशीनवर अशा पद्धतीने जेव्हा टाईप केलं जात होतं तेव्हा कॉपीज ज्या काढल्या जात होत्या, पहिल्या कॉपीपासून ते शेवटच्या कॉपीपर्यंत एकसारखेपणा येत होता. कुठेही टिंब कमी जास्त पडत नव्हता आणि कुठेही अशी चूक होत नव्हती, कारण प्लेट्सवर जे होतं तेच प्रत्येक कागदावर उमटत होतं आणि ठळक पद्धतीने उमटत होतं, कारण पुसण्याचा किंवा मिटण्याचा असा काही प्रश्न नव्हता. तर ह्या दृष्टिकोनातून हे खूप सोयीस्कर होतं. आणि दुसरा फायदा असा ह्या समजा प्लेट्सचा आहे की आता काय झालेलं आहे, टेक्नॉलॉजी एवढी पुढे गेलेली आहे आणि फंडसुद्धा बराच उपलब्ध असतो, डोनेशन्स वगैरे. तर बऱ्याचशा शाळांमध्ये किंवा छोट्या छोट्या संस्थांमध्ये मिनी प्रिंटर्स आहेत, छोटे प्रिंटर ज्याला म्हणतो आपण. तुम्ही नावसुद्धा ऐकले असतील त्याचे, बेसिक डी इंडेक्स 4x4 इंडेक्स प्रिंटर आहे, किंवा ब्रेलो असतात. एक 10-15 लाखापर्यंतचे कमीत कमी किमतीचे ब्रेलो नावाच्या मशीन्स आहेत. तर तेवढ्या काही शाळांनी हायर केलेल्या आहेत. आता हे कम्प्युटर प्रणालीशी संबंधित आहे. तुम्ही कम्प्युटरवर डेटा एंट्री केली की ह्या मशीन्सच्या माध्यमातून प्रिंटआउट घेता येतं. याबद्दल मी तुम्हाला पुढे अजून सांगेन डिटेलमध्ये. सध्या आपण क्युमा ह्या मशीनबद्दल बोलतोय. तर समजा एखाद वेळेला ह्या ज्या ब्रेलो किंवा छोटे छोटे ज्या इंडेक्स प्रिंटर्स आहेत, जर तुम्हाला क्युमा मशीनवर एम्बोस केलेल्या प्लेट्स जर मिळाल्या तर आपण आपल्या शाळेमध्ये बऱ्याच मोठ्या संख्येने ह्या पुस्तकांची छपाई करू शकतो. जर मोठ्या ब्रेल प्रेसने आपल्याला जर ही प्लेट्स उपलब्ध करून दिली 1ली ते 10वी पर्यंतच्या पोर्शन्सची, आणि आपण त्या प्लेट्सच्या माध्यमातून आपल्या शाळेला लागणारे बरीच पुस्तकं अशा पद्धतीने काढता येतील आपल्याला आपल्या शाळेमध्येच. तर हा एक फायदा त्याचा आहे. परंतु असं होत नाही, कारण सर्व शाळांना ह्या प्लेट पुरवणं खूप खर्चिक आहे. कारण ह्या प्लेट मी सांगितलं की धातूच्या असल्यामुळे त्या शाळांना पुरवायचं, त्यापेक्षा ब्रेल प्रेस काय करतं, पुस्तकच प्रिंट करून तुम्हाला देतं. आणि अलीकडे आपल्याला माहीत आहे की पुस्तकांच्या किमतीसुद्धा भरपूर वाढलेल्या आहेत. याबद्दलही मी माझ्या पुढच्या व्याख्यानामध्ये तुम्हाला सांगणार आहे. पुढच्या भागामध्ये जो विश्लेषण आपण करू. सध्या ही जी प्रणाली आपण पहिली बघितली, क्युमा मशीनबद्दल आपण बघितलं. आजसुद्धा क्युमा मशीन्स बऱ्याच ब्रेल प्रेसमध्ये आहेत, वापरल्या जातात. हजारोच्या संख्येने जर कॉपीज काढायच्या असतील आणि त्या कॉपीला आपल्याला वर्षोनवर्ष लागत असतील तर क्युमा मशीनवर प्लेट्सच्या माध्यमातून ह्या कॉपीज काढल्या जातात आणि ह्या प्लेट मग आपल्याला स्टोअर करून ठेवाव्या लागतात, कारण याच्यामध्ये डेटा सेव्ह करणे किंवा ही भानगड नसते. आता ही झाली पहिली प्रणाली, म्हणजे ही जुनी प्रणाली. अलीकडे काय झालं, परदेशामध्ये जवळजवळ 20व्या शतकाच्या शेवटच्या 3 दशकात असेल किंवा भारतामध्ये 21व्या शतकामध्ये सुरुवातीला वगैरे ब्रेलीकरणाच्या बाबतीत संगणकीय प्रणाली आली. आता या संगणकीय प्रणालीमध्ये कोणते कोणते भाग येतात, काय असतं, हे आपण आता पाहूया. याचं विश्लेषण मी आता तुमच्यासमोर सादर करतो. आता क्युमाचं जे पुढचं वर्जन होतं ते ब्रेलो मशीन्सचं. ब्रेलो मशीन्स या साधारणपणे 10 लाखापासून ते 80-90 लाखापर्यंत आज मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. आणि वेगवेगळ्या वर्जनमध्ये 2, 2.5, 3, 3.5, 4.5, 6 पर्यंतचे वर्जन आता या ब्रेलो मशीन्समध्ये आलेले आहेत. आणि आपल्याला माहीत आहे वर्जनचा फायदा काय असतो. वर्जनचं काय म्हणजे सांगणं असतं, म्हणजे जितक्या चांगल्या वर्जनच्या मशीन्स असतील तितका आपल्याला त्याचा रिझल्ट हा चांगला मिळतो. थोडंसं मॉडर्नाइज त्या मशीन्स असतात, थोडे फीचर्स जास्त दिलेले असतात. आता आपण बघितलं की क्युमाच्या साहाय्याने ब्रेल प्रेसने काम करायला सुरुवात केली होती, परंतु तरीसुद्धा विद्यार्थ्यांना त्या काळात शॉर्टेज होतच होता. एक सेट मी वर उदाहरण दिलं की 3 जण आम्ही वापरायचो किंवा 2, हा तुमचा सुद्धा अनुभव आहे. अलीकडे काय झालेलं आहे की सर्वांनाच म्हणजे प्रति व्यक्ती ऑन डिमांड आता आपल्याला पुस्तकं मिळायला लागलेली आहेत. ऑन डिमांड तर सोडा, कधी कधी नो डिमांड, तुम्ही डिमांड जरी केली नाही तरी तुम्हाला स्पॉन्सर्ड पुस्तकं येतात. एखाद्या संस्थेने किंवा एखाद्या धार्मिक मंडळाने असेल किंवा आणखी कोणी,
CSR प्रोजेक्टच्या अंतर्गत असेल, स्पॉन्सर्ड पुस्तकं आता तुमच्याकडे तुम्ही डिमांड जरी केली नसेल तरी ती यायला लागलेली आहेत. कुठून तरी तुमचं नाव जर कळलं की अमुक ठिकाणी ही शाळा आहे किंवा संस्था आहे, तर शाळांना आणि संस्थांना स्पॉन्सर्ड पुस्तकं सुद्धा आता नो डिमांड म्हणजे डिमांड नसताना सुद्धा ते यायला लागलेली आहेत. ऑन डिमांड पूर्वी आपण वाट पाहायचो की कधी येईल. आता ह्या कम्प्युटराइज ब्रेल प्रेसमुळे ऑन डिमांड सुद्धा आलं. आता ऑन डिमांडच्या पण आपण पुढे गेलेलो आहोत. तर आता पाहूया ही जी संगणकीय प्रणाली आहे ही कशी असते. याच्यामध्ये काय असतं की आपल्याला संगणकीय प्रणाली म्हटल्यावर सर्वात पहिली आवश्यकता असते ती संगणकाची. आणि याच्यावर ब्रेल कसं करायचं तर विन ब्रेल किंवा डस्कबरी नावाचं एक सॉफ्टवेअर आहे. विन ब्रेल आणि डस्कबरी असे 2 सॉफ्टवेअर आहेत, परंतु त्यामध्ये विन ब्रेलपेक्षा डस्कबरी हा सॉफ्टवेअर जास्त वापरला जातो. तो जर आपण आपल्या कम्प्युटरमध्ये इन्स्टॉल केला तर मग आपला जो कम्प्युटरचा कीबोर्ड आहे, आपण त्या विंडोमध्ये गेलो, तो डस्कबरीची विंडो ओपन केली की आपला जो नॉर्मल कीबोर्ड आहे तो आपण त्याच्या माध्यमातून ब्रेलरसारखं मग ते आपल्याला वापरता येतं. ब्रेलरमध्ये कशी 6 बटणं असतात, एक स्पेस बार असतो, बॅकस्पेस असतं आणि लाईन चेंजर असतं. तर इथे SDF आणि LKJ ही 6 बटणं 6 अक्षरांसाठी 6 टिंबांसाठी आपल्याला दिलेली असतात. SDF आणि LKJ. F म्हणजे डॉट नंबर 1, D म्हणजे डॉट नंबर 2 आणि S फॉर सँड हा डॉट नंबर 3 होतो. आणि तसंच इथे J डॉट नंबर 4, K डॉट नंबर 5 आणि L डॉट नंबर 6 अशा पद्धतीने आपण मग ते वापरतो. आणि स्पेस बार स्पेसचं काम करतो. बॅकस्पेस जो आहे कीबोर्डवरचा तो टिंब मिटवण्याचं काम करतो. आपण जर बॅकस्पेस दिला, एखादा टिंब चुकीचा असो किंवा बरोबर असो तो मिटवला जातो. म्हणजे एक बरं आहे की आपल्याला चूक दुरुस्त करायची असेल तर ह्या बॅकस्पेसचा उपयोग होतो. बाकी एंटर म्हटल्यावर नेक्स्ट लाईनला आपण जातो. ॲरोजच्या माध्यमातून सुद्धा लाईन सर्फिंग करू शकतो. अप आणि डाऊनची ओळ आपण पाहू शकतो. लेफ्ट राईट ॲरोनी वर्ड्स किंवा लेटर्स वर आपण येऊ शकतो, मागे पुढे येऊ शकतो. बाकीची बटणं जी आहेत ती मात्र मग अशा वेळेला काम करत नाहीत. आणि अशा पद्धतीने मग आपण ह्या डस्कबरीमध्ये टाईप केल्यावर ह्या डस्कबरीमध्ये सेटिंगमध्ये ॲडजस्टमेंट असते. एका ओळीमध्ये 42 घरं असतात, परंतु आपल्याला मग पेज आपला जो पेज अवेलेबल असतो आणि मशीनची जी साईज असते त्यानुसार आपल्याला ॲडजस्ट करावं लागतं की आपल्याला 40 सेल्स वापरायचे आहेत का, 36 सेल्स वापरायचे आहेत का, 38 सेल्स वापरायचे आहेत. आणि लाईनचं सुद्धा स्पेसिंग असतं. 30 लाईनमधल्या आपल्याला त्या पुस्तकाच्या पेजवर किती लाईन असतील, 25 असतील, 28 असतील, तर ही सेटिंग आपल्याला करावी लागते. आणि एकदा का आपण पहिले मॅटर टाईप करून घेतला की ही सेटिंग केल्यानंतर ही ब्रेल फाईल तयार होते. ब्रेल डॉक फाईल तयार होते. BRL फाईल ज्याला म्हणतो आपण, त्या पद्धतीची ही फाईल तयार होते. आणि प्रिंटला मग कमांड देताना सुद्धा स्क्रीनवर आपल्याला ज्या वेळेला आपण ती कमांड देतो प्रिंटची, त्यावेळेला तो नंबर ऑफ पेजेस म्हणजे किती पेजेस आपल्याला काढायचे आहेत आणि म्हणजे पेज नंबर विचारतो, कोणत्या पेजपासून ते कोणत्या पेजपर्यंत आपल्याला प्रिंटआउट घ्यायची आहे, नंबर ऑफ कॉपीजमध्ये किती कॉपीज काढायच्या आहेत. हे सगळं आपण एकदा सेट केलं की मग प्रिंटआउट आपल्याला मिळते. आता ही प्रिंटआउट मी वर सांगितलं की आपल्या शाळेमध्ये जर बेसिक D इंडेक्स प्रिंटर असेल तर त्याच्यातून सुद्धा मिळते. 4x4 इंडेक्स किंवा ब्रेलो मशीन्स असतील तर त्या ब्रेलो मशीन्समधून सुद्धा मिळतं. आता ह्यामध्ये काय आहे की इंडेक्स प्रिंटर्सची कॅपॅसिटी ही खूप कमी असतं. त्याचं जे हेडर असतं हे गरम होतं लवकरच, अर्ध्या तासातच ते गरम होतं आणि मग पुढे तो पेजेस ओढतो आणि प्रिंट बरोबर देत नाही. एका वेळेला 2-2, 3-3 पेजेस ओढतो आणि मग काहीच्या काहीच प्रिंट त्याच्यावर यायला सुरुवात होते किंवा फेडेड किंवा पुसट असे डॉट्स त्याच्यावर यायला सुरुवात होते. त्यामुळे त्याची कॅपॅसिटी तेवढी नसते. ब्रेलोची सुद्धा कॅपॅसिटी आहे, परंतु थोडा वेळ ह्या मशिनरीजला एअर कंडिशन असणं आवश्यक असतं. म्हणजे बऱ्यापैकी जर असेल तर खूपच उत्तम, नसेल तर मग मात्र त्यांना ब्रेक देऊन देऊन आपल्याला काम घेता येतं. तासाला
हजारोच्या संख्येने मशीन्सचं वर्जन जर चांगलं असेल, काही आता ह्या ज्या मी सांगितलं की ज्या 10 लाखा 15 लाखापर्यंतच्या मशीन्स आहेत त्या शेकडोनी करतात, तर त्याच्या वरच्या मशीन्स ह्या हजारोनी तासाला पेजेसचं प्रिंट आपल्याला देतात. परंतु एक आहे की याची अतिशय काळजी आपल्याला घ्यावी लागते. जो कोणी मशीन ऑपरेटर असतो त्याला हे पाहावं लागतं की पहिली कॉपी 10वी 50वी 100वी जे काय कॉपीजचे नंबर्स असतील तर त्या पद्धतीने त्याच्यात चेक करावं लागतं की कुठे डॉट कमी जास्त येत आहेत की नाही. कारण ह्या मशीनमध्ये पिन्सचा वापर केलेला असतो आणि पिन्स जर ढिल्या झाल्या किंवा त्याच्यामध्ये जर डस्ट गेलं असेल, धूळ गेली असेल, तर ह्या पिन हलत नाहीत योग्य त्या वेळेला किंवा योग्य त्या पद्धतीने हलत नाहीत. मग एखादा टिंब कमी येतो किंवा एखादा टिंब जास्त येतो. तर हे त्या मशीन ऑपरेटरला ओळखता आलं पाहिजे आणि मग त्या पद्धतीने जर कुठे चुका होत असतील तर त्या पद्धतीने त्याला ते म्हणजे जे काय असेल ते रिपेअर वगैरे करून घेता येईल किंवा ते दुरुस्त करून घेता येईल. तर ही काळजी त्याला घ्यावी लागते. डस्ट जी असेल ती प्रत्येक वेळेला त्याला ती साफ करावी लागते. त्याच्यामध्ये ऑटो क्लिअर वगैरे दिलेलं असतं, त्या ऑटो क्लीन हा ऑप्शन असतो तो असतो. परत आपण सुद्धा मॅन्युअली सुद्धा त्याच्यामध्ये ती क्लिनिंग करू शकतो. तर ती एक काळजी आपल्याला विशेष करून घ्यावी लागते. आज आपण बऱ्याच वेळेला म्हणतो की खूप चुका आहेत ह्या पुस्तकामध्ये. मग आपण प्रूफ रीडर नावाचा जो भाग आहे तो मी पुढे तुम्हाला सांगणार त्याचं काम काय असतं आणि कसं असतं, त्याला आपण दोष देतो. परंतु हा बऱ्याच वेळेला प्रूफ रीडरचा दोष नसतो, तर तो मशीनचा दोष असतो. कधी कधी मशीन्सच्या पिन्स जर योग्य वेळेला त्याची हालचाल झाली नाही किंवा डस्टमुळे त्या घट्ट झाल्या असतील किंवा लूज झाल्या असतील, स्प्रिंग जर त्याचं कमी जास्त झालं असेल तर लूज झाले असतील तर सुद्धा टिंबांमध्ये फरक येतो आणि कमी जास्त टिंब हे येत असतात. अनावश्यक टिंब येतात किंवा कधी कधी कमी टिंब येतात आणि मग अशा पद्धतीने ह्या चुका आपल्याला आढळून येतात. आता आपण बघितलं की डसबरी विनब्रेलच्या सहाय्याने आपण डेटा एंट्री करतो. जो कोणी कम्प्युटरवर हे पुस्तक एखादं छापतो किंवा डेटा एंट्री करतो त्याला आपण डेटा एंट्री ऑफिसर म्हणतो आणि त्याला ब्रेलचं नॉलेज असणं आवश्यक असतं. अलीकडे काय झालेलं आहे, ब्रेलचं नॉलेज नसलं तरी चालतं, कारण हल्ली एक अशी सोय तयार झालेली आहे, म्हणजे सोय आलेली आहे की जर तुम्ही मंगल आणि युनिकोड फॉर्ममध्ये जर एखादं टायपिंग आपल्याकडे उपलब्ध असेल, तसं बाकीच्या ज्या मोड्स आहेत ते सुद्धा कन्वर्ट करता येतात आपल्याला ब्रेलमध्ये. परंतु त्याच्यामध्ये चुकांचं प्रमाण जास्त असतं, कारण हे शेवटी मशीन आहे. मशीन कोणता शब्द काय घेईल, कशा पद्धतीने तो घेईल हे आपण सांगू शकत नाही. तर त्यामुळे मंगल आणि युनिकोडमध्ये मात्र ॲक्युरसी थोडीशी जास्त असते, म्हणजे चुकांचं प्रमाण थोडंसं कमी करता येतं. PDF मध्ये बनवून आपल्याला त्याला ब्रेलची जर आपण कमांड दिली तर डसबरीमध्ये ही फाईल BRL अशा पद्धतीने तयार होते आणि मग त्याची आपल्याला प्रिंटआउट घेता येते. म्हणजे आता डेटा एंट्री जी पूर्वी तासन तास बसून मान सरळ ठेवून वगैरे कम्प्युटर समोर बसून जे डोळस व्यक्ती डेटा एंट्री करायची 6 कीवर्ड्सनी, मी जसं सांगितलं SDF आणि LKJ, आता तो त्रास हळूहळू कमी झालेला आहे. फक्त आपल्याला टाईप करायचं आहे, म्हणजे नॉर्मल मराठी टायपिंग, इंग्लिश हिंदी टायपिंगची जर स्पीड चांगली असेल तर नॉर्मल टाईप करायचं आहे आणि त्याला ब्रेलची कमांड द्यायची आहे. बऱ्याच ब्रेल प्रेसमध्ये तसं सुद्धा होतं. किंवा मग आपल्याकडे एखादा छापील मजकूर असेल, जर तो आपण कम्प्युटरमध्ये घेतला, डसबरीमध्ये त्याला घेऊन ब्रेल ट्रान्सलेशनची कमांड दिली तर होतं. परंतु एडिटिंग मात्र करावं लागतं. एडिटिंग म्हणजे ज्या काही चुका आपल्याला दिसतात तर त्या दुरुस्त कराव्या लागतात. आता ह्यासाठी म्हणून मी म्हटलं की ब्रेलचं ज्ञान असणं आवश्यक असतं. एडिटिंग केल्यानंतर आपल्याला ते चुका ज्या आहेत त्या चुका तिथे दिसून येतात, त्या आपण दुरुस्त केल्यानंतर त्या म्हणजे करेक्शन तिथे करता येतं, असं थोडक्यात सांगता येईल. आता डेटा एंट्री ऑफिसरचं हे काम आहे डेटा एंट्री करणं, एडिटिंग करणं. त्याच्यानंतर पुढचा जो भाग असतो तो असतो प्रूफ रीडरचा. कारण शेवटी डेटा एंट्री ऑफिसर आहेच, परंतु प्रूफ रीडरचं सुद्धा काम महत्त्वाचं असतं. फायनल जो हात मारणारा असतो तो असतो प्रूफ रीडर.
तर त्याला जर का ती कॉपी उपलब्ध करून दिली, तो ब्रेलमध्ये वाचून त्या पर्टिक्युलर ठिकाणी कोणत्या पेजवर, कोणत्या लाईनमध्ये, कोणत्या शब्दामध्ये काय मिस्टेक आहे हे तो सांगतो आणि त्या पद्धतीने जो कोणी डेटा एंट्री ऑफिसर असतो तो तिथे ते करेक्शन करत असतो. तर पूर्वी अशी पद्धत होती की ब्रेल एक पुस्तकाची प्रिंटआउट काढून त्याला दिली जायची आणि तो ती वाचायचा आणि मग त्या चुका म्हणजे तो आणि डेटा एंट्री ऑफिसर दोघं बसलेले असायचे आणि वाचन कोणी एकाने करायचं. डेटा एंट्री ऑफिसरनी केलं किंवा प्रूफ रिडरनी केलं तर डेटा एंट्री ऑफिसर जो आहे तो कम्प्युटरवर जिथे चुका असेल त्याला प्रूफ रिडर तो सांगेल आणि त्या दुरुस्त होतील. याला आपण कॉपी होल्ड पद्धतीने प्रूफ रिडिंग म्हणत होतो. परंतु पुढे कालांतराने काय झालं की ब्रेल पेजेस हे खूप महाग आहेत. आपण बघतो की कागद गव्हर्नमेंट याला सबसिडी देत नाही कुठल्या प्रकारची, त्यामुळे हा कागद खूप कॉस्टली पडतो. तर अशा पद्धतीने हे प्रूफ रिडिंगसाठी काढलेलं पुस्तक हे पुढे वायात जात असतं, रद्दी म्हणूनच असतं. तर अलीकडे मशीन्स निघालेले आहेत, डिव्हायसेस उपकरणं निघालेले आहेत. तर ते डिव्हायसेसच्या माध्यमातून आपण प्रूफ रिडिंग करू शकतो. फोकस 40 म्हणून एक डिव्हाइस आहे, ऑर्बिट आणि फोकस हे 2 डिव्हाइस आहेत. त्यातलं फोकस जास्त वापरलं जातं. तर यामध्ये आपण ते कम्प्युटरमध्ये इन्स्टॉल केलं आणि कम्प्युटरला जर जोडलं तर 40 सेल तिथे एम्बोस होतात. एका ओळीमध्ये 40 घरं एम्बोस होतात आणि मग कम्प्युटरवरचा जो मॅटर आहे तो ब्रेल तिथे त्या फोकस मशीनवर एक ओळ तिथे येते आणि मग आपण ती ओळ वाचून जिथे करेक्शन आहे तिथे आपण सुद्धा करेक्शन करू शकतो. जो ब्लाइंड रीडर आहे, प्रूफ रीडर, तो सुद्धा तिथल्या तिथे करेक्शन करू शकतो, कारण तिथे पण बॅकस्पेस आणि 6 बटणं असतात. जे अक्षर चुकलेलं आहे ते तुम्हाला रिटाईप तिथे करण्यासाठी 6 बटणं दिलेले असतात आणि बॅकस्पेस हे इरेज करण्यासाठी, डिलीट करण्यासाठी दिलेलं असतं आणि अप डाऊन एरो हे लाईनसाठी दिलेलं असतं. त्याच्यामध्ये सुद्धा सेटिंग असते, पॅराग्राफ वाईज तुम्ही प्रूफ रिडिंग करणार आहात की लाईन वाईज करणार आहात. परंतु एकच ओळ तिथे तुमच्या स्क्रीनवर येणार, एम्बोस होऊन येणार 40 सेलची. तर त्या पद्धतीने अलीकडे आता तो एक खर्च वाचलेला आहे. ब्लाइंड प्रूफ रिडिंग अशा पद्धतीने आता करू शकतात त्या मशीननी स्वतः. आता डोळस त्या डेटा एंट्रीला ऑफिसरला त्रास न देता त्याला जरी एखादी कॉपी कम्प्युटरवर काढून दिली आणि त्यांनी ह्या ब्रेल डिव्हाइसच्या माध्यमातून ती तो आता करू शकतो. तर हे आता काम सोपं झालेलं आहे. एक आहे की डक्सबरीवर टाईप करताना डक्सबरी हा जो सॉफ्टवेअर आहे, आपले जे टॉकिंग सॉफ्टवेअर आहेत कम्प्युटरमध्ये जॉज आणि NVDA, त्या जॉज आणि NVDAला सपोर्टिव्ह नसल्यामुळे आपल्याला डेटा एंट्री करायला पूर्वी थोडा त्रास होत होता, कारण आपण स्पीडली जर टाईप करत गेलो तर बऱ्याच वेळेला असं होतं की एखादा टिंब कमी जास्त पडतो, आपलं बोट त्या बटनावर नीट प्रेस झालं नाही. डोळस व्यक्तीच्या ते लगेच लक्षात येतं, कारण त्याची नजरच समोर असते स्क्रीनवर. य टाईप करायचं असेल तर तिथे चुकून न झाला असेल तर लगेच तो तिथे बॅकस्पेसनी ते मिटवून त्याचा य करतो. परंतु ब्लाइंड व्यक्तीला हाताखाली आणि सॉफ्टवेअर सपोर्ट करत नसल्यामुळे त्याला ते समजत नाही. स्पीडमध्ये टाईप करत गेल्यावर तशा चुका येऊ शकतात. ॲक्युरेसी असेल आणि कॉन्फिडंट असेल तर ह्या चुका टाळता येऊ शकतात, परंतु थोड्याफार तरी त्या निघू शकतात, कारण ह्या डिव्हाइसला टॉकिंग सॉफ्टवेअर सपोर्टिंग नसल्यामुळे. परंतु आता आपण करू शकतो आता काम खूप सोपं झालेलं आहे. हे जे डिव्हाइस मी सांगितलं फोकस, हे आता आपण जेव्हा टाईप करू कम्प्युटरवर आणि फोकसवर जर हे डॉट आपण एम्बोस करत गेलो तर आपल्याला ॲट अ टाईम डेटा एंट्री पण करता येते आणि साईड बाय साईड प्रूफ रिडिंग सुद्धा करता येऊ शकते. किंवा पहिलं डेटा एंट्री करून घ्यायची आणि एखाद्या डोळस व्यक्तीला बसवायचा आणि तो आपल्याला डिक्टेशन देईल आणि मग आपण डेटा एंट्री करायची आणि ह्या फोकस मशीनवर प्रूफ रिडिंग आपल्याला करता येईल. कारण फोकस मशीन हे NVDAला सपोर्ट करतं, जॉजला ते सपोर्टिव्ह नाही आहे अजून तरी, परंतु NVDA ह्या टॉकिंग सॉफ्टवेअरला फोकस मशीन सपोर्ट करतं. तर ती फाईल आपण डक्सबरीमध्ये ओपन केली आणि NVDA ऑन करून फोकस मशीन डिव्हाइस आपलं त्याला जोडलं तर आपणच डेटा एंट्री केलेलं मटेरियल आपल्याला प्रूफ करता येऊ शकतं. तर हे सुद्धा काम आता सोपं झालेलं आहे. म्हणजे ब्लाइंड सुद्धा त्याला जर कोणी डिक्टेशन देणारा
सापडला, कारण डिक्टेशन देणारा सुद्धा एकदम ॲक्युरेट असला पाहिजे, त्याला चिन्ह सांगता आली पाहिजेत, कोणतं चिन्ह आहे, पूर्णविरामला स्वल्पविराम किंवा गणितीय चिन्ह असतील तर त्याचं त्याला ज्ञान असलं पाहिजे. प्रूफ रीडर जो आहे त्याला सायन्स आणि मॅथमॅटिकल कोड आणि कम्प्युटर कोड्सची पूर्ण माहिती असली पाहिजे. तोच प्रूफ रीडर हा खरा प्रूफ रीडर असतो. आपण बऱ्याच वेळेला असं समजतो की माझं ब्रेल खूप चांगलं आहे, मी लहानपणापासून ब्रेल शिकतो, माझी ब्रेलची वाचनाची गती खूप चांगली आहे, तर मी एक चांगला प्रूफ रीडर होऊ शकतो. हा मला वाटतं की हा गैरसमज आहे. कारण प्रूफ रीडरला भाषेचं सुद्धा ज्ञान असणं आवश्यक आहे. लिटरेचरच्या बाबतीत शुद्धीकरण करायचं झालं तर त्यामुळे विरामचिन्ह बऱ्याच वेळेला डेटा एंट्री करताना ते चुकीचे घेतली जातात. मी जर वर सांगितलं की आपण आता अलीकडे काय करायला लागलेलो आहोत, 6 कीवर्डनी एंट्री आता जवळजवळ बंद झालेली आहे. आपण एखाद्या डॉक्युमेंटचं PDF करतो आणि त्याला ब्रेलची कमांड देतो आणि मग एडिटिंग करून त्याला ब्रेल करतो. तर यामध्ये काय होतं की बऱ्याच वेळेला फरक पडतो, चिन्हांचा फरक पडतो. पूर्णविरामला तो स्वल्पविराम घेतो किंवा स्वल्पविरामचा पूर्णविराम घेतो किंवा आणखी काही चुका असू शकतात. तर हे त्या प्रूफ रीडरला माहीत पाहिजे, वाचताना त्याला कळलं पाहिजे. आणि हे झालं लिटरेचरच्या बाबतीत. परंतु मॅथमॅटिकल सायन्स त्याला येणं आवश्यक आहे, म्युझिकच्या ज्या सायन्स आहेत ते त्याला येणं आवश्यक आहे. तोच एक चांगला प्रूफ रीडर बनू शकतो असं माझं म्हणणं आहे. आणि पुस्तकामधल्या ज्या चुका असतील त्या चुका आपल्याला अशा पद्धतीने दुरुस्त करता येऊ शकतात. तर ही झाली एकंदरीत ब्रेल प्रेसमधली ब्रेलीकरणाची प्रक्रिया. कम्प्युटराईज मी क्युमापासून आपण आढावा घेतला पुस्तकांपर्यंत. आता पुस्तकाच्या बाबतीत आपण बघितलं, आज इतकी पुस्तकं छापली जात आहेत आणि प्रायोजकसुद्धा समोर येऊन स्पॉन्सर करतायत. बरेचसे हौशे नवशे सुद्धा असतात स्थानिक स्तरावर की माझं कविता संग्रह मला ब्रेल करायचं आहे. आणि छोट्या मोठ्या मी सांगितलं की शाळांमध्ये संस्थांमध्ये हे मिनी प्रिंटर्स असतात, तिथे डेटा एंट्री केली जाते आणि अशी पुस्तकं मग फ्रीमध्ये उपलब्ध होतात. परंतु आता पूर्वी वर मी जे सांगितलं की मागणी जास्त होती आणि पुरवठा कमी होता, आता उलट झालेलं आहे. आता पुरवठा जास्त झालेला आहे, मागणी तशी फार होत नसते. आणि मागणी जरी असली तरी बऱ्याच वेळेला कधी कधी ही पुस्तकं महागडी पडतात. प्रत्येक वेळेला प्रायोजक असेलच असं सांगता येत नाही. आता एखाद्या ऑफिसमध्ये काम करणाऱ्या अंध व्यक्तीला त्याच्या ऑफिस संबंधात काही ब्रेल मटेरियल प्रिंट करायचं असेल तर ते खूप खर्चिक जातं, त्याला कोणी प्रायोजक मिळेलच हे आपण सांगू शकत नाही. तर त्यामुळे ही प्रणाली खूप खर्चिक जाते. मी वर सांगितलं की शासनाचं कुठल्याही प्रकारचं ह्या पेजला, ब्रेल पेजला सबसिडी नसल्यामुळे किमान ₹2 हा खर्च येतो. परंतु काही ब्रेल प्रेस स्मार्ट असतात, ते या अजूनही जास्त खर्च लावून ते कॉस्ट ते लोक सांगत असतात. ज्याला कुणाला ही पुस्तकं प्रिंट करायची असतील तर तसा तो कॉस्ट सांगत असतात आपापल्या पद्धतीने. यामध्ये डेटा एंट्रीचा कॉस्ट आला, प्रूफ रीडरचा कॉस्ट आला. पहिली जी कॉपी असते मास्टर कॉपी, तिचा मात्र खर्च हा ₹30 ते ₹40 पर पेज असतो. कारण डेटा एंट्रीवाल्याला पैसे द्यावे लागतात, जो कोणी प्रूफ रीडर असेल त्याला पैसे द्यावे लागतात. त्यामुळे काही ठिकाणी तर ₹50 सुद्धा घेतात. पहिला पेज, एक पेजची कॉस्ट ₹50. म्हणजे जर 100 पानांचं पुस्तक असेल तर पहिली कॉपीच आपल्याला 5,000 पडते आणि मग पुढची कॉपी ₹2 पर पेज प्रमाणे ₹200. म्हणजे पहिली कॉपी ही तुम्हाला ₹5,200 तयार होऊन मिळते. आणि पुढच्या ज्या कॉपीज आहेत दुसऱ्यापासून ते 100, 1000, 2000 त्या मात्र ₹2 प्रमाणे ₹200 त्या पडत असतात. तर इतकं हे कॉस्टली आहे. आपण बघतो शाळेची पुस्तकं तुम्ही गंमत म्हणून पहा, त्याच्या किमती 700, 800, 1000, 2000, ₹3000 7वीचा सेट जर घ्यायचा असेल पूर्ण सेट तर त्याची जवळजवळ 2500 किंमत आहे एका सेटची. या ₹2500 मला वाटतं डोळस मुलांची 10 सेट येतील. तर ही इतकी खर्चिक बाब झालेली आहे. तर यावर सुद्धा आता मॉडर्न टेक्नॉलॉजी आलेली आहे. अलीकडे तुम्ही नाव ऐकलं असेल ब्रेल मी आणि ऑर्बिट 20 हे रीडिंग डिव्हाइसेस आहेत. तुम्ही कम्प्युटरमध्ये हे डिव्हाइस इन्स्टॉल केले किंवा हे डिव्हाइस तसं मोबाईलला सुद्धा
इन्स्टॉल करता येतं, मोबाईलवर सुद्धा आपल्याला वापरता येतं. या डिव्हायसेसच्या माध्यमातून प्रिंट मॅटर आपल्याला ब्रेलमध्ये कन्वर्ट करून वाचता येतो. इवन आपण ब्रेलमध्ये जर ह्या मशीनवर टाईप केलं तर आपल्याला ते प्रिंटमध्ये शो करता येतं. म्हणजे आता किती सोपं काम झालेलं आहे बघा, की एखादा विद्यार्थी असेल, त्याला परीक्षेला रायटर मिळाला नाही, तर त्याला जर एका टीचरनी जर तो पेपर कम्प्युटरमध्ये किंवा मोबाईलमध्ये इन्स्टॉल करून दिला, म्हणजे पाठवला व्हॉट्सअपवर, तर तो विद्यार्थी ब्रेल मी किंवा ऑर्बिटच्या साहाय्याने त्याची ब्रेलमध्ये एम्बॉस, त्याच्या स्क्रीन त्या डिव्हाइसवर ब्रेलमध्ये ते एम्बॉस होईल आणि तो ते वाचून त्याचं उत्तर लिहिल आणि ब्रेलमध्येच लिहिल ते उत्तर, आणि मग त्याला कमांड देऊन तो ते प्रिंटमध्ये त्या टीचरला शो करू शकतो किंवा स्क्रीनशॉट काढून जिथे पाठवायचं आहे तिथे पाठवता येऊ शकतं. म्हणजे इतकं काम आता सोपं झालेलं आहे. म्हणजे पुस्तक जर कॉस्टली असेल तर हे डिव्हाइस एकदा का आपण घेतलं, 15-20 हजारापासून हे डिव्हाइस सुरू आहे. ब्रेल मी 15,000-20,000 येतो, ऑर्बिट 30,000च्या आसपास आहे. तर आणि आपलं जर मेंटेनन्स चांगलं असेल, आपल्याला चांगल्या सवयी असतील जपून ठेवण्याची, तर 8-10 वर्ष तरी ह्या डिव्हाइसला आपल्याला पाहता येणार नाही. म्हणजे पुस्तकासाठी जो खर्च आपल्याला लागणार होता आयुष्यभराचा, तो ह्या ब्रेलमीमुळे वाचवता येऊ शकतो आपल्याला. म्हणजे नेहमी आता पुस्तकाची वाट पाहणं, पुस्तक कधी येईल, मी छापायला दिलेलं आहे, ब्रेल प्रेसमधून पुस्तक येणार आहे, तर ही वाट आता पाहायची गरज तशी उरलेली नाही. लहानपणापासून जर आपण विद्यार्थ्यांना टेक्नोसेवी करायला सुरुवात केली, तर शाळांमध्ये सुद्धा जर अशी डिव्हाइस उपलब्ध झाली तर विद्यार्थ्यांसाठी जे काही लाखो रुपये खर्च होतात, मी सांगितलं की 7वीचा एक सेट हा 2,500 रुपयाचा आहे. माझ्या शाळेमध्ये जर 10 मुलं 7वीत असतील तर मला 25,000 रुपये द्यावे लागतात, आणि प्रत्येक वर्गाच्या हिशोबाने 10व्या वर्गापर्यंत जर मला मागवायचं असेल तर 2.5 ते 3 लाखाची पुस्तकं मला मागवावी लागतात दरवर्षी. मग ती पुढच्या वर्षी मुलांनी फाडली, चोरीला गेली, आपल्याला ह्या सवयी माहीत आहेत. प्रत्येक शाळेमध्ये हा प्रश्न उद्भवतो. तर अशा डिव्हाइसेसच्या माध्यमातून, मी अगदी असं म्हणत नाही की 1ली-2रीच्या विद्यार्थ्यांपासून, परंतु वरच्या विद्यार्थ्यांना जर ही सवय आपण लावली, कारण अलीकडे आपण बघतोय मोबाईल वापरायला मुलं लवकर शिकतायत, आणि ऑनलाईनमुळे तर आता हे काम अजून सोपं झालं. ऑनलाईन प्रणालीमुळे आता ब्लाइंड मुलं 7वी-8वीतली सुद्धा मोबाईल वापरायला शिकलेली आहेत. तर अशा पद्धतीच्या डिव्हाइसेसमुळे आपल्याला हा जो खर्च येतो हा वाचवता येऊ शकतो, आणि मुलांना चांगल्या पद्धतीने पुढे सवय लागते. म्हणजे ऑफिसच्या ठिकाणी सुद्धा मग त्यांना डिपेंड राहता येत नाही कुणावर. त्याला त्याचे जे काही प्रोजेक्ट सादर करायचे असतील, ब्रेलमध्ये त्यांनी केले आणि त्याला प्रिंटमध्ये कन्वर्ट करून ते त्याच्या बॉसला प्रेझेंट करता येऊ शकतं. तर ही एक अतिशय सुंदर टेक्नॉलॉजी आहे. आपण स्वतःला मॉडर्नाइज जर केलं तर खूप काही करता येऊ शकतं. म्हणजे आपली जी डिपेंडन्सी आहे ती कमी करता येऊ शकते. आता हे झालं आपल्या ब्रेल लिटरेचरचं. आणखी पण मी थोडंसं तुम्हाला सांगतो की आकृत्या आणि नकाशे यांच्या बाबतीत सुद्धा टेक्नॉलॉजी अस्तित्वात आहे. त्याच्याबद्दल आपण आता थोडंसं पाहूया. जनरली काय असतं की शिक्षणाच्या बाबतीत आपण बऱ्याच वेळेला शालेय स्तरावर भूगोल, विज्ञान हे विषय शिकतो. आपल्याला आपले शिक्षक स्पष्टीकरणाच्या माध्यमातून जास्त शिकवतात, प्रत्यक्ष अनुभव किंवा आकृत्या दाखवून किंवा काढून. मला वाटतं म्हणजे असं की फार कमी असेल बऱ्याच शाळांमध्ये किंवा नसेलही, पण फार कमी अशा पद्धतीने शिकवलं जातं. म्हणजे जो वास्तविक अनुभव आपल्याला घ्यायचा असतो, वैज्ञानिक आकृत्या असतील किंवा भौगोलिक नकाशे असतील, तर ते आपल्याला मग पाहता येत नाहीत आणि हे विषय आपल्याला पाहिजे तसे समजत नाहीत. आणि याचाच परिणाम मग पुढे काय होतो, आपलं पारंपरिक 10वी झालं की मग आपण 11वीला कुठे ॲडमिशन घेतली तर आर्ट्सला. टक्के किती मिळाले तर 94. जनरली तुम्ही पहा डोळस मुलांच्या बाबतीत 60% मिळालेला डोळस मुलगा सायन्सला ॲडमिशन कशी मिळेल ह्यासाठी तो झगडत असतो, झुंजत असतो, संघर्ष करत असतो, पैसे भरून म्हणा किंवा आणखी काही जुगाड लावून म्हणा. आणि आपण मात्र 94% मिळाले, काय घेतलं तर आर्ट्स. हा फरक होतो. याचं कारण हेच आहे की लहानपणी किंवा आपल्या शालेय स्तरावर आपल्याला हा अनुभव दिला गेलेला नसतो.
आम्ही सुद्धा त्यातूनच गेलेलो आहोत. परंतु आम्हाला थोडं म्हणजे काही शाळांमध्ये मी सांगितलं तर आमची शाळा त्यामध्ये होती की काही ॲनाटॉमीज वगैरे आम्हाला बनवून दाखवल्या. ते शिक्षकांनी काही थोडीशी मेहनत घेऊन वगैरे नकाशे असतील किंवा विज्ञानमधल्या ज्या ॲनाटॉमी असतील, दोरीच्या माध्यमातून असेल किंवा आणखी कशाच्या माध्यमातून असेल, ते काढून दाखवलं होतं त्यांनी. भौगोलिक प्रदेश वगैरे जे असतील ते अशा पद्धतीने आम्हाला तो एक थोडाफार अनुभव होता. परंतु तरीसुद्धा आमची हिंमत झाली नाही की वेगळं काही करायचं. परंतु अलीकडे काय झालेलं आहे, बरीच मुलं जी आहेत ही स्मार्ट पिढी यायला लागलेली आहे आणि काहीतरी वेगळं करायचं म्हणून कॉमर्स आणि सायन्सकडे जाणारी सुद्धा मुलं आपल्याला अलीकडे दिसतात. तर त्यांच्यासाठी सुद्धा नकाशे आकृत्यांची जर त्यांना आवश्यकता असेल तर पूर्वी एक थर्मोफोन नावाचं मशीन होतं. बऱ्याचशा शाळांमध्ये हे धूळ खात पडलेलं होतं. बऱ्याचशा शाळांना स्पॉन्सरशिपमध्ये, डोनेशनमध्ये ते मिळालं असेल. त्या थर्मोफोन मशीनवर आकृत्या काढल्या जायच्या. तुम्ही पूर्वी आपल्या ब्रेल प्रेसमध्ये महाराष्ट्राचं ब्रेल ॲटलस जर वाचलं असेल किंवा महाराष्ट्राच्या जिल्ह्यांचे नकाशे वगैरे त्याच्यावर काढले होते आणि दाखवले होते. त्या जिल्ह्यातले तालुके वगैरे असे दाखवले होते. असं एक पुस्तक पूर्वी होतं. परंतु आता ते पुस्तक मिळणार नाही, कारण तोच प्रश्न आहे. क्युमाच्या प्लेटवर ते काढलेलं होतं. त्या प्लेट डिस्पोज झालेल्या असल्यामुळे ही पुस्तकं जुनी जी आहेत, पॉकेट डिक्शनरी किंवा आणखी काही, हे आता आपल्याला मिळणार नाही, कारण ह्या प्लेट डिस्पोज झालेल्या असतील त्या ब्रेल प्रेसमधून. तर असो, तर ह्या आकृत्या काढून दाखवल्या जात होत्या थर्मोफोनच्या मशीननी. परंतु त्याला मर्यादा होती. मोठ्या आकृत्या पाहिजे तशा अशा ॲक्युरेटपणे काढल्या जात नव्हत्या किंवा त्या उठावदार होत नव्हत्या. अलीकडे एक UV टेक्नॉलॉजी म्हणून आलेली आहे. या UV टेक्नॉलॉजीमध्ये काय आहे की प्लास्टिक कोटेड पेपरवर ह्या आकृत्या काढल्या जातात. आता तुम्हाला एक अनुभव असेल, जे कोणी रिलायन्सचं दृष्टी पाक्षिक मागवत असतील हिंदीचं, त्याच्याबरोबर दरवर्षी एक कॅलेंडर आपल्याला येतं, वार्षिक कॅलेंडर, टेबल कॅलेंडर. तर ते प्लास्टिक कोटेड पेपरवर अक्षरं काढलेली असतात आणि डोळसमध्ये सुद्धा त्याच्यावर लिहिलेलं असतं आणि एखाद्या व्यक्तीचं काही माहिती असेल तर त्याचा फोटो वगैरे तिथे दिलेला असतो. तर हे सगळं ब्रेल प्लस प्रिंट प्लस फोटो हे ह्या पद्धतीने जे ह्या प्लास्टिक शीटवर UV प्रणालीने आपल्याला हे काढता येतं. आकृत्या असतील किंवा काही अक्षरं असतील, तर अशा पद्धतीने येतं. ते कसं असतं की एक रसायन मार्केटमध्ये अवेलेबल आहे. ते रसायन टाकून ते वाळवलं जातं आणि त्या पद्धतीने म्हणजे आकृतीच्या आकाराचं ते आपण टाकायचं असतं, त्याची लेआउट करायची असते आणि मग ती वाळवली की ती त्या प्लास्टिक शीटला लागून राहते. तसंच अक्षरांचं आहे. ब्रेल डॉट्सचे जे अक्षरच्या पद्धतीने टिंबांची जी रचना आहे त्या पद्धतीने तुम्ही पहा, कधी कधी त्या रिलायन्समध्ये टिंबांमध्ये बराचसा गॅप येतो किंवा टिंब बरेच वेळेला जवळ आलेली असतात. तर ते याचं कारण हेच आहे की ते छापलेलं नसतं. ते ह्या रसायनाचा तो भाग असतो. तो त्या पद्धतीने आपल्याला तो टाकता येतो. ज्या पद्धतीने रांगोळी वगैरे आपण ठिपक्यांनी टाकतो वगैरे, तशा पद्धतीने ह्या पेपरवर ते टाकून आपल्याला वाळवून अशा पद्धतीने आकृत्या असतील, ॲनाटॉमी असतील सायन्सच्या, त्या तयार कराव्या लागतात. लेआउट आधी काढून घ्यावी लागते आणि काढलेल्या लेआउटवर ते केमिकल आपल्याला तसं टाकावं लागतं आणि मग नंतर ते वाळवलं की ते कायमचं तिथे राहतं. आता याच्यामध्ये सुद्धा असं होतं की जर तुमचं ते केमिकल कमी जास्त पडलं असेल तर कधी तुम्ही पहा तुमच्या त्या कॅलेंडरवर पुसट डॉट असतील, तर याचा अर्थ असा आहे की तिथे ते केमिकल कमी पडलेलं आहे किंवा जास्त ठळक, टायनी, शार्प ज्याला म्हणतो आपण, तीक्ष्ण टिंब आलेले असतात. तर अशा वेळेला त्याचा अर्थ असा होतो की तिथे ते केमिकल थोडंसं वाजवीपेक्षा जास्त पडलेलं आहे. तर हा एक भाग आहे. परंतु छान आहे, आपल्याला डोळस अक्षरं शिकण्यासाठी लहान वर्गातल्या मुलांना ब्रेल अक्षरं शिकवताना डोळस अक्षरं जरी शिकवायची असली, मराठी वर्णमाला असेल, हिंदी इंग्रजी वर्णमाला असेल किंवा आणखी काही दाखवायचं असेल तर ह्या UV प्रणालीमध्ये बरंचसं मटेरियल काही संस्था काढून देतात. तुम्ही जर त्यांना सांगितलं, तुमची रिक्वायरमेंट जर त्यांना सांगितली, तर ती
हे या UV टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून आपल्याला आवश्यक असेल ते आपल्या लहान मुलांसाठी तसं साहित्य उपलब्ध करून देतात. नकाशे असतील किंवा विज्ञानच्या ॲनाटॉमी असतील, प्रयोगांचं हे असेल, आकृती असेल, त्या पद्धतीने ते आपल्याला काढून देतात आणि मग विद्यार्थ्यांना आपण अशा पद्धतीने शिकवू शकतो. तर इतकी सगळी टेक्नॉलॉजी आज उपलब्ध आहे आणि आज तुमच्यासमोर उपस्थित होण्याचा हाच एक माझा हेतू होता की दरवर्षी आपण पारंपरिक पद्धतीने लुईस ब्रेल जयंती साजरी करतो, कॉम्पिटिशन्स घेऊन आणि व्याख्यानं ऐकून, व्याख्यानं देऊन आणि लुईस ब्रेल यांना श्रद्धांजली देतो. परंतु त्यापेक्षा खरी श्रद्धांजली ही असेल, अलीकडे मी बघतो की ब्रेलच्या बाबतीत बरीचशी उदासीनता वाढलेली आहे. आज मी वर सांगितल्याप्रमाणे की ऑन डिमांड सोडा, आता आपण ऑन डिमांडच्या पुढे नो डिमांड पुस्तकं आपल्याकडे येत आहेत. परंतु बऱ्याच ठिकाणी मी असं पाहतो की अशी फ्री पुस्तकं, स्पॉन्सर्ड पुस्तकं येतात आणि बऱ्याच वेळेला असं होतं की सुका नाश्ता करायला वगैरे त्या पुस्तकांचे पेजेस वापरले जातात किंवा आपल्या घरी रॅक्समध्ये अंथरण्यासाठी ही पेपर्स वापरले जातात. तर ही एक शोकांतिका होत चाललेली आहे. रद्दीमध्ये आपण ही पुस्तकं देत असतो. वाचनाची आवड आपल्याला कमी झालेली आहे. ठीक आहे, आपण टेक्नोसेवी झालेलो आहोत, टॉकिंग सॉफ्टवेअर्स आपल्याकडे उपलब्ध आहेत, टॉकिंग गजेट्स आपल्याकडे आहेत, परंतु ब्रेल हा टॉकिंग गजेट्सला किंवा टॉकिंग सॉफ्टवेअर्सला कधीही पर्याय होऊ शकत नाही. आज डोळस व्यक्तीसुद्धा सगळं काही बघत जरी असले तरी पेन आणि वही आज त्यांच्या हातातून अजूनही सुटलेली नाही, त्यांच्या खिशातला पेन अजून सुटलेला नाही आहे. जोपर्यंत डोळस व्यक्तीच्या खिशातला पेन किंवा हातातला पेन जात नाही तोपर्यंत ब्रेलसुद्धा मिटू शकणार नाही. कारण पेन जसा डोळस व्यक्तीला आवश्यक आहे तसंच ब्रेल हे आपल्या ब्लाइंड व्यक्तीला सुद्धा आवश्यक आहे. कारण किती जरी तो टेक्नोसेवी असला तरी आपल्याला ब्रेल हे आवश्यक आहे. टेक्नॉलॉजी कधी दगा देईल परंतु ब्रेल मात्र कधी आपल्याला दगा देत नाही. आपल्या हाताखाली ते असतं, आपण सहज त्याचा आणि स्वावलंबी आपण जास्तीत जास्त बनतो. बऱ्याच वेळेला आता मी तुम्हाला ही जी टेक्नॉलॉजी सांगितलेली आहे, हॉटेलमध्ये बसलो, मेन्यू कार्ड वाचून दाखवायला त्या वेटरला आपण सांगतो, तो बऱ्याच वेळेला त्याच्या गडबडीमध्ये असतो, तो तुम्हाला एंटरटेन करत नाही. मग आपण इरिटेट होतो, अरे मला वेळ देत नाही, माझ्याकडे बघत नाही. तर ह्या टेक्नॉलॉजीजचा जर आपण जास्तीत जास्त वापर केला तर आपल्याला, तसं तर आता बरीच जागृती झालेली आहे. काही फार मोठमोठ्या हॉटेल 5 स्टार 7 स्टार हॉटेलमध्ये ब्रेल मेन्यू कार्डसुद्धा उपलब्ध झालेले आहेत. परंतु नसला एखाद वेळेला तर आपण अशा पद्धतीने ह्या डिव्हाइसमध्ये त्याला घेऊन वाचता येऊ शकतो. आपल्याला मेन्यू कार्ड सोडा किंवा आणखी कुठेही ब्रेलमध्ये हल्लीकडे जागृती इतकी झाली आहे, सुगम्य भारतचं प्रस्थ इतकं वाढत चाललेलं आहे की पूर्वी फक्त बॅरियर फ्री वातावरण, बाधारहित वातावरण म्हटलं की रॅम्स जास्त महत्त्वाचे असायचे, परंतु अलीकडे ब्रेलला सुद्धा तेवढंच महत्त्व आलेलं आहे. सीट तुम्ही रेल्वेमध्ये बघितलं असेल, सीट्सवर ब्रेल आपल्याला दिसतं. टॉयलेटमध्ये गेल्यावर सुद्धा फ्लशच्या वर ब्रेलमध्ये लिहिलेलं आहे. जी चेन असते, साखळी, त्या साखळीच्या बाबतीत माहिती दिलेली असते, ती सुद्धा ब्रेलमध्ये तिथे दिलेली असते. तर हे आपल्याला वाचता आलं पाहिजे, हे आपल्याला समजून घेता आलं पाहिजे. बऱ्याच वेळेला आता आपण ऐतिहासिक ठिकाणांना भेट देतो तर तिथे एंट्रन्सवर काही ठिकाणी ब्रेलमध्ये त्याची माहिती दिलेली आहे, नकाशे काढून दाखवलेले आहेत. तर ह्या सर्व गोष्टींसाठी ब्रेल आपण जास्तीत जास्त जोपासलं पाहिजे, शिकलो पाहिजे. एकतर आपण स्वावलंबी बनतो हे तर मी तुम्हाला सांगितलंच. ह्या डिव्हाइसच्या माध्यमातून पूर्वी किंवा आता अलीकडे सुद्धा मी बघतो, परीक्षा का नाही दिली रे सर, रायटर नाही मिळाला, सर माझा रायटर आला नाही, किंवा मग वेळेवर मला पुस्तकच मिळालं नाही. तर ही कारणं आता आपण न सांगता, म्हणजे मी सांगितलं की ह्या डिव्हाइसच्या माध्यमातून हे जर आपण शिकलो, ही टेक्नॉलॉजी जर आपण शिकलो तर आता रायटरची सुद्धा आपल्याला तेवढी आवश्यकता राहणार नाही. आणि पुस्तक कधी येईल ब्रेल प्रेसमधून, मी ऑर्डर दिलेली आहे, आता ते कधी छापून येईल. आणि आल्यावर सुद्धा हे पुस्तक आता ठेवायचा मोठा प्रश्न झालेला आहे.
आपल्या जुन्या लोकांचा हा प्रश्न होतो बऱ्याच वेळेला, आपल्या मनाच्या कप्प्यात कुठेतरी असतं की ही पुस्तकं आपण ठेवावीत, बरीच पुस्तकं मागवावी. ज्याला आवड असते तो मागवतो सुद्धा अजूनही बरीच पुस्तकं लायब्ररीतून वगैरे इकडून तिकडून वाचायला. मनाच्या कप्प्यात त्याच्या असतं की ही पुस्तकं ठेवावीत, परंतु घरामध्ये मात्र त्याला ते पुस्तकं ठेवायला कप्पा मिळू शकत नाही, त्याची अडचण होते. त्यामुळे टेक्नोसेवी जास्तीत जास्त जितकं आपण होऊ हे खूप चांगलं आहे. आणि ब्रेलचा जास्तीत जास्त वापर करूनच आपण स्वावलंबी तर बनतोच, परंतु पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट जे आपण म्हणतो, व्यक्तिमत्व विकास हा सुद्धा होतो. कारण वाचाल तर वाचाल, जितकं आपण जास्त वाचन करू, जितकं आपण जास्त लेखन करू, तितके आपला पर्सनॅलिटी सर्वांसमोर येत असते आणि त्याचासुद्धा डेव्हलपमेंट आपला होत असतो. त्यामुळे लुईस ब्रेल जयंतीच्या दिवशी केवळ स्पर्धांचं आयोजन न करता किंवा नुसती व्याख्यानं, लुईस ब्रेलची आठवण काढून लुईस ब्रेलच्या प्रतिमांना हार घालून वगैरे, ठीक आहे, हे सगळे श्रद्धास्थान आहेत म्हणून आपण करतो, परंतु लुईस ब्रेलला खरी श्रद्धांजली जर द्यायची असेल तर आजच्या दिवसात आपण सर्वांनी ही शपथ घेतली पाहिजे की माझ्या आयुष्यात मी ब्रेलचा जास्तीत जास्त वापर करीन आणि ब्रेल समृद्ध ठेवीन, ब्रेल जिवंत ठेवीन, ब्रेलला जिवंत ठेवण्यासाठी माझा सुद्धा हातभार असेल. हीच खरी लुईस ब्रेल यांना दिलेली श्रद्धांजली असेल. हे माझं ह्या मंचावरून आपल्या सर्वांना आव्हान असेल. आपण सर्वांनी ही शपथ घ्या आणि ब्रेलचा जास्तीत जास्त वापर करा. ठीक आहे, टेक्नॉलॉजी पुढे जाते, परंतु ब्रेलचा सुद्धा टेक्नॉलॉजीशी संबंध राहिलेला आहे. टेक्नॉलॉजी डेव्हलपर्स हा सुद्धा विचार करतात की ब्रेल कुठे मागे पडली नाही पाहिजे टेक्नॉलॉजीच्या काळामध्ये. त्यामुळे टेक्नॉलॉजी आणि ब्रेल याची सांगड घाला आणि पुन्हा पुन्हा आवाहन करतो, जास्तीत जास्त ब्रेल वापरा. आणि अशा पद्धतीने लुईस ब्रेल यांच्या आत्म्याला शांती मिळेल अशी आपण श्रद्धांजली त्यांना देऊयात. जय लुई. दर्जेदार साहित्याचा आणि कलाकृतींचा आस्वाद घेण्यासाठी जॉईन करा साहित्य उत्सव व्हॉट्सॲप किंवा टेलिग्राम ग्रुप. जॉईन करण्यासाठी संपर्क करा 98 81 60 20 25 या क्रमांकावर. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 9881 60 2025. साहित्य उत्सव हे यूट्यूब चॅनल आजच सबस्क्राईब करा. साहित्य उत्सवच्या फेसबुक पेजला जरूर भेट द्या, कारण ज्ञान आणि मनोरंजन यांचं अतूट नातं म्हणजे साहित्य उत्सव.